तर बिग बॉस सीझन 6च्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आणि त्याच आठवड्यामधल्या पहिल्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी आपण या चॅनलवरती जमलेले आहोत. मी आहे आलोक आणि या चॅनलचं नाव आहे आलोक फ्रेम्स. तर चला सुरू करूयात आजचा हटके रिव्ह्यू. तर एपिसोडच्या सुरुवातीला जेव्हा काल एंडिंग झाली विकेंडच्या वारची, भाऊच्या धक्क्याची, त्याच्यानंतर शेवटी जे त्यांना चुगलीच्या दारामध्ये जे दाखवण्यात आलं, तर त्याच्यावरून तन्वी, परत राधा आणि अनुश्री हे तिघं गार्डन एरियामधल्या त्या एका सोफ्याच्या कोपऱ्यामध्ये चर्चा करत असतात करणबद्दल, की इकडे तर तो माझ्या तोंडावरती छान राहतो आणि इकडे तर तो माझं पाठीमागे चुगली करतो, की तुम्ही जेवण बनवता आणि पुन्हा बोलून दाखवता, अशा पद्धतीनं चुगली करतो, असं त्याच्याबद्दल ती सांगत असते, तिचं मत व्यक्त करत असते. इकडे करण सोनावणेला विशाल कोट्यान पण बोलतो, की मला वाईट वाटलं जेव्हा तू जो दाखवण्यात आलं त्याच्यामुळं, आणि जर मला तुला तिथं सांगायचं तर मी तुला असं मजाकमध्ये पोटावरती बुक्की मारून तुला म्हणलं असतं, की तू का बोललास असं माझ्याबद्दल. तर असं सगळं चालू होतं. आणि इकडे आयुष संजीवचं तर काय वेगळंच चाललेलं आहे आज सध्या. आयुष संजीवला रितेश भाऊंनी सांगितलं, की तू दिसतच नाहीस. तेव्हापासून तर तो थोडासा एक्स्ट्रा वेगळंच करतोय. लव्ह अँगल खेळायचा प्रयत्न करतोय. कारण जेव्हा हा सीन झाला विशाल कोट्यान आणि करणचा, त्याच्यानंतर तन्वी आणि आयुष एकमेकांसोबत बोलत असतात आणि मग तन्वी बोलते, की "तू दिसत नाहीस असं म्हणतायत, असं असं तसं म्हणून. मला जर करायचं असतं, मला जर खेळायचं असतं लव्ह अँगल तर मी तेव्हाच खेळले असते." या पद्धतीने ते चालू झालं आणि पुन्हा ती त्याला म्हणते, की आपल्याला मला करायचं तर मी तुझ्यासोबत लव्ह अँगल करू शकले असते आणि आपण मग लव्ह अँगल करून ह्या शोमध्ये राहिलो असतो. असं त्या दोघांचं डिस्कशन चालू होतं आणि त्या डिस्कशन नंतरच आयुष संजीवच्या डोक्यामध्ये येतं, की अरे हां, आपण हे अँगल जे आहे ते डेफिनेटली खेळू शकतो आणि तो तसंच करायचा प्रयत्न करतो. इकडे राधा पाटीलला तिच्या आईची आठवण येते. वॉशरूम एरियामध्ये ती रडत असते आणि दीपाली सय्यद तिचं सांत्वन करायचा प्रयत्न करते, समजावून सांगते. मग तेव्हा ती बोलते, की "मला आईची आठवण येते आणि मला असं होतंय, मला तसं होतंय." आणि इकडे मग राधा पाटील आणि ह्यांचा सीन होतो. त्याच्यानंतर राधा बाहेर येऊन बोलते करण सोनावणेला, अनुश्री, सचिन कुमार ते सगळे बसलेले असतात. तिथं बोलते, की ह्या लोकांना एक्सपिरियन्स आहे म्हणून हे थोडंसं जास्त करतात. तुम्ही कधी पण बघा, ते आपल्याला थोडंसं डिसरिस्पेक्ट करतात कारण ह्यांना एक्सपिरियन्स जास्त असल्यामुळे असं ते वागतात, असं बोलते. त्याच्यानंतर राधा पाटीलजवळ ही येते आपली दीपाली सय्यद येते. मग दीपाली सय्यदला राधा पाटील बोलते, सांगते, विचारते. तिथं विशाल कोट्यान पोक करतो राधाला, की "सांग आता आली ना ती, तिच्या तोंडावरती सांग. तुला काय बोलायचंय ते." मग राधा पाटील सुरू होते, की "तुम्ही त्या दिवशी जे बोललात, लावणीचा तमाशा केलाय, बागमध्ये जे करतायत ते तुम्ही स्टेजवरती आणलेलं आहे." मग त्या पद्धतीनं त्या दोघांचं डिस्कशन चालू होतं. त्याच्यानंतर ती म्हणते, की "मी तुला काहीच म्हणलं नाही." दीपाली राधाला म्हणते, की "मी तुला बोललेली नाहीये. तुम्ही जे लावणी करताय, जे तू आज केलंस, जे तू आज स्टेजवरती नाचलीस, ती लावणी होती. एक्सप्रेशन होते त्याच्यामध्ये, छान नृत्य होतं, ती लावणी होती. त्याला लावणी म्हणायचं. पण तुम्ही जे काही करता ना, ती ॲक्शन करायचा प्रयत्न करते, पण तिला जमलं नाही ते, कारण तिला ते येत नाही. ते जे तुम्ही करता ना, त्याला तुम्ही लावणीचं नाव नका देऊ." मी बघितलेलं आहे, भरपूर ठिकाणी बघितलेलं आहे. तुम्ही काय नाही ते बाजार केलेला आहे स्टेजवरती आणि ते कितपत खरं पण आहे. काही पण डान्स करतायत, पण ते लोकांना आवडते, सो आपण त्याच्यासाठी काहीच बोलू शकत नाही. आणि मग इकडे अनुश्री वर्सेस राकेश चालू होतं. पण ते अनुश्रीनं इंटेन्शनली चालू केलेलं आहे, असं दिसत तर होतं. कारण ती झोपलेली राकेशच्या आणि करण सोनवणेच्या बेडवरती. मग राकेशच्या गोळ्या आल्या होत्या, तो आजारी होता, त्याने गोळ्या घेऊन त्याला झोपायचं होतं. मग त्याने अगोदर तन्वीला आणि राधाला सांगितलेलं, की तिला रिक्वेस्ट करा, प्राजक्ताला, तिला रिक्वेस्ट करा आणि तिला बाजूच्या बेडवरती शिफ्ट व्हायला सांगा. कारण ती जिंकलेली होती आणि तिला अधिकार होता कुठल्याही बेडवरती झोपायचा. मग ती झोपली होती याच्या बेडवरती, राकेशच्या बेडवरती. मुद्दामून झोपली होती ती
दिसत होतं ते. त्याच्यानंतर तिने सीन क्रिएट केला, की मला नाही झोपायचं, तुम्ही जा तिकडे, तुम्ही झोपा तिकडे. मी झोपीत असलेल्या माणसाला तुम्ही कसं उठवू शकता? तुम्ही कसं झोपीतल्या माणसाला असं झोपेतून उठवू शकता, जागं करू शकता? धिस इज नॉट फेअर. अशा पद्धतीनं बोलत होती. मग राकेशला सगळेजण समजावून सांगायचा प्रयत्न करत होते अनुश्रीला, पण अनुश्री काय ऐकायला तयारच नव्हती. मग राकेश गेल्यानंतर तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला, परत ती उठत नव्हती. मग तो मजाकमध्ये जसं आपण आपल्या घरी सिस्टरला करतो, की जर ती ऐकत नसेल कुठल्या गोष्टीत, "उठ बरं आता, बस झालं तुझं, उठ." म्हणून असं आपण तिला उठवून नेतो, काहीतरी काम सांगतो किंवा काहीतरी करायला लावतो. तसंच तो करत होता. तो एकदम साधा जेंटलमॅन आहे तो. त्याचं इंटेन्शन तर काहीच नव्हतं, की मुलीला हात लावलं पाहिजे. तो उठवतो. तिला उठवतो. तेव्हा ती काहीच बाऊ करत नाही त्याचा. तेव्हा ती बोलते, की "मला हात नको लावू, मला नको असं करू." एवढंच ती बोलते. त्याचा इश्यू नाही करत, त्याचा बाऊ नाही क्रिएट करत. पण दुसऱ्या दिवशी सकाळी ते झालं आणि जेव्हा तो ओढत होता तेव्हा मला असं वाटलं, "अरे राकेश का? तू का करतोयस असं?" जेव्हा बघत होतो ना मी स्क्रीनवरती, तर मला असं मनातून खरंच वाटत होतं, की राकेशने हे करायला नाही पाहिजे. कारण त्याला हे शोभत नाही. पुढे चालून त्याच्या अंगावरती ह्या गोष्टी येऊ शकतात. आणि ते सकाळी झालंच. त्या विषयावरती आपण पुढे बोलणारच आहोत. शेवटी ती ऐकतच नाही. मग बाकीचे कॉम्प्रोमाईज करतात आणि झोपी जातात. इकडे ती राधावरती चिरकलेली असते खूप जोरात, "मला झोपू दे ना यार! झोपू दे ना मला!" अशा पद्धतीने ती राधावरती चिरकते. बिचारी राधा बाहेर येते. बाहेर येऊन काय त्याचं तिचं नाव रुचिता तन्वीला सांगते, की "अरे कशी बोलली ती! मला तर बाई नाहीच आवडलं ते. जे काही बोलली ते मला खरंच नाही आवडलं. मैत्रीण आहे, पण मैत्रिणीवरती असं ओरडतं का कोणी?" अशा पद्धतीनं ती सांगत होती तन्वीला. मग तन्वी पण म्हणते, की "कशी बोलली ती? अशी कशी बोलू शकते ती?" या पद्धतीनं ते बोलते. रुचिताचा पण त्याच्यामध्ये समावेश होता आणि सकाळी डान्सने आपल्या सीझनची सुरुवात झाली. त्याच्यानंतर इकडं विशाल कोटियान पण बोलत असतो, की "ते तू उगाचच केलंस हे मला दिसून येतं, मला कळतं." मग ती तिथं पण जस्टिफिकेशन देते, की "नाही मी उगाचच नाही केलं. मला जे जेन्युइन होतं जेन्युइन जे आहे तेच मी केलेलं." आणि इकडे सकाळी तन्वी राऊत आणि आयुष संजूमध्ये थोडेसे प्रेमाचे सीन चालतात. तेवढे पण प्रेमाचे नाही, तसं नका समजू. पण थोडंसं क्रिएट करण्याचा प्रयत्न करतात. इकडे रुचिता जामदार वगैरे त्याच्याबद्दल बोलतात, की "हे नाही पटत आहे मला. हे तन्वीला शोभत नाही आहे आणि का करते ही तन्वी? असं कशामुळं करते आहे?" अशा पद्धतीनं तिकडं चालू होतं. आणि मला एक म्हणायचं आहे, लोकं इथं घडी-घडीला बदलतात. एक मत वेगळं सांगतात, एक मत त्यांचं वेगळं असतं. आता कालच्या भाऊच्या धक्क्यावरती भाऊंनी खरा चोर कोण आहे हे दाखवलं. खरा चोर कोण होता? अनुश्री माने होती. मग अनुश्रीने आज तन्वीला सांगितलं आणि काल काय बोलली होती ती? सीझन संपेपर्यंत मी कोणालाच याची खबर लागू देणार नाही, की पॉवर कीच्या चोर कोण होता. यांना असंच घुटमळत राहू दे, असंच ह्यांना इंटेन्समध्ये राहू दे, की कोण चोरलंय, कोण चोरलंय यांना कळायला नाही पाहिजे. आणि आज तीच तन्वीला सांगून टाकते, की मी चावी चोरलीये आणि मी असं केलंय, मी तसं केलंय, सांगू नको कुणाला. मी तुझ्यावरती विश्वास ठेवून याच्यामुळं सांगते, की आपण दोघं स्ट्राँग दिसू शकतो नंतर आणि जिथं हे 1 वर्सेस ऑल होते, तर इथं 2 वर्सेस ऑल होईल. अशा पद्धतीनं म्हणजे बोलत होती. पण वेडी आहे अनुश्री. ती एका प्लेयरसोबत खेळते. तिचं एक्सप्रेशन बघायचं काम होतं फक्त तन्वीचं सांगताना. ती ऐकत होती याच्यामुळे, की तिला नंतर या गोष्टीचा उपयोग करता येईल आणि ती बरोबर येणाऱ्या दिवसामध्ये त्याचा उपयोग करताना दिसेल आणि यांच्यामध्ये सुद्धा जोरदार भांडण होताना आपल्याला दिसू शकतं. ती चांगल्या पद्धतीने तिला समजून सांगायचा प्रयत्न करते. इकडे आपला प्रभू दिव्याला म्हणतो, की "दिव्या तू त्या दिवशी खूप बोलते बाबा तू. एकदा बोलायला लागली, की तू खूपच बोलते. तुझं बोलणं तर मला ऐकावंच वाटत नाही आणि किती काय-काय बोललीस तू. मी शेतकरी घरातून आले. मला घरच्यांनी कष्ट करून शिकवलं. इंग्लिश हे ते."
मग दिव्या त्याच्यावरती बोलते की जर तुझ्या घरातल्यांनी तुझ्यासाठी कष्ट घेतायत तर तुला जर कोणी बोललं तर तू नाही बोलणार का त्याच्यासाठी? असं चालू होतं. बाहेर इकडं आपलं काय करण आणि सोनालीची मस्ती चालू होती, नवरा-बायकोची म्हणजे मस्ती-मस्ती चालू होती. त्याच्यानंतर त्याने हॅशटॅगसुद्धा कर्णाली, कनाली, कनाली अशा पद्धतीचे हॅशटॅगसुद्धा ते बनवत होते आणि ते थोडंसं कुठेतरी चांगलं वाटत होतं. इकडे आयुष ही बोलते, काय म्हणतात सोनाली बोलते आयुषला की हिला कोण शोभून दिसतं? घरामध्ये जोडी कोणाची छान दिसते? तर आयुष संजू आणि याची जोडी, तन्वीची जोडी खूप छान दिसते. इकडं आपला प्रभू जो आहे तो त्याच्या मोडमध्ये येतोय हळू-हळू. 1 आठवडा झाला, तो चांगला राहिला. स्वतःला त्याने छान दाखवलं स्क्रीनवरती. गरीब घरातला आहे तो, मला मान्य आहे. परत त्याचा जो काही आजार चालू आहे, तो सुद्धा मला मान्य आहे. तो आजाराशी लढतोय, तो सुद्धा मला मान्य आहे. सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण जो तो रिअल आहे, तोच या घरामध्ये असावा, हेच माझं फक्त म्हणणं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे आपल्या प्राजक्ता शुक्रेचा आजारी असल्यामुळे सूर लागत नाही. ती सूर देण्याचा प्रयत्न करते. मग तिकडून भस्कन प्रभू येतो आणि तेव्हा जेव्हा ती सूर लावत असते, तर प्रभू ॲक्चुअली सूर जो आहे, तो म्हणजे हात जोडतो वेगळ्या करण्यासाठी. त्याला असं वाटतं की देवाचं गाणं कुठेतरी काहीतरी चालू आहे. मग ते सूर लावायचा तो, म्हणजे तो असा तिथं ऐकत थांबतो. मग प्राजक्ता शुक्रे बोलते की "तू माझ्यासाठी प्रार्थना करत होता, माझा सूर लागावा म्हणून. किती गोड मुलगा आहेस तू." असं जर माझं पप्पी देते. मग तो जातो. मग गेल्यावरती ती त्याचा सुराचा अभ्यास करत असते. इकडे अनुश्री माने जी आहे, ती विशाल कोटियान, राधा पाटील आणि रुचिता ते सोफ्याच्या कॉर्नरला बसले होते गार्डन एरियामध्ये. मग अनुश्री माने म्हणत होती की ही सटवी तिकडं का जाऊन बसली वर? कधी इकडं असते, कधी तिकडं असते, असं का करते ती? मग ती पुन्हा म्हणते की अनुश्री माने म्हणते, काही गोष्टी मी तिच्यासोबत डिस्कस करत बसले होते आणि मला आता असं वाटते की मी का उगाचच तिला या गोष्टीबद्दल सांगितलं. या गोष्टीबद्दल सांगायचं नव्हतं. ती पण गोष्ट मी तुम्हाला सांगू का? सांगू का तुम्हाला? असं बोलते. मग ते सांगच म्हणणार आहेत ना ते. ते सांग, सांग म्हणतात, आम्ही कोणाला नाही सांगणार म्हणतात. मग ही तिथं पण पचकून ठेवते की ॲक्चुअली ना, सोनालीची चावी मीच चोरली होती. गरज काय होते सांगायची? तुझ्या शब्दावरती ठाम राहा ना तू. शब्दावरती का ठाम राहत नाहीस? तू आधी बोललीस की मी कोणालाच सांगणार नाही. सीझन संपेपर्यंत त्यांना घरी जाऊन बघू द्या, 3 महिन्यानं बघू द्या, कोण चावी चोरले होते. आणि आज तू सगळ्याला सांगत सुटतेस. राहिलंच कोण? येऊन जाऊन 5-6 कंटेस्टंट राहिले, ज्यांना माहिती नाहीये. ते पण येणाऱ्या दिवसामध्ये सगळ्यांनाच कळून जाईल. आणि पुन्हा म्हणते की मी असं वाटतंय मला आता की मी उगाचच तन्वीला सांगितलं, सांगायचीच गरज नव्हती. आता ती माझा यूज करू शकते असं तसं, म्हणून ती तिथं सांगत होती. त्याच्यानंतर आजच्या एपिसोडमध्ये 2 दिवस यांना कव्हर करायचे होते म्हणून यांनी 2 दिवसाचं सांगितलं. मग प्रभूचं चहाचं सुरू झालं. चहा, चहा, चहा करत तो सुटला सकाळी. त्याच्यानंतर इकडे कोंबडा आरवतो आणि सोनाली झोपलेली असते. मग तेव्हा प्राजक्ता बोलते की ही ना सकाळपासून माझ्या डोक्यात जाते बोलते. आणि तिला जाऊन बघते तर ती ऑलरेडी उठलेली असते. त्याच्यानंतर तिला ती गाणं शिकवते. म्हणजे डायनॅमिक लोकांची पर्सनॅलिटी शोमध्ये लगेच चेंज होताना दिसते. म्हणजे 5 मिनिटापूर्वी तुम्ही त्या व्यक्तीवरती इतका राग होता आणि 5 मिनिटांनी तुम्ही त्या व्यक्तीला गाणं शिकवताय. गाणं का शिकवताय? तर गाणं शिकवताना तुम्ही दिसा. गाणं ही तुमची खूबी आहे आणि बिग बॉस कोणाला दाखवणार? फोकस कोणावर करणार? तुमच्यावरच करणार. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. म्हणून तुम्ही काय केलं? गाणं शिकवलं. राग विसरून गेला 5 मिनिटासाठी. असंच झालं. त्याच्यानंतर जे आहे ते इकडं एक वाद चालू होतो दुसरा, तिखट पोहे बनवण्यावरून. दिव्या शिंदे तिखट पोहे बनवते आज. त्याच्यामुळं इकडं अनुश्री माने म्हणते की तिखट पोहे म्हणजे मी नाही खाऊ शकत. मला ॲसिडिटीचा खूप प्रॉब्लेम आहे आणि मी ब्रेकफास्ट वगैरे नाही करू शकत. म्हणून ती फळं खाते आणि फळं खाताना मग ती प्राजक्ताला बोलते की माझा ब्रेकफास्टचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं त्यांना सांग माझे फळं कापून ठेवायला. मग ती इकडं येते
आणि अनुश्री दिव्याला सांगते की अनुश्रीचा खरंच प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम असल्यामुळे अनुश्री प्राजक्ता असं बोलते की तिला तिचे फळं जे आहेत ते कापून पाहिजे किंवा तिला वेगळा ब्रेकफास्ट पाहिजे. असं बोलल्यानंतर दिव्या ऑब्व्हियसली भडकणारच आहे. ती म्हणते, "मी का बनवू? मला तर सांगितलेलं आहे की एक्स्ट्रा म्हणजे मी जे कमिट केलेलं आहे की मी काम करणार म्हणून, तर मी असं नाही की मी सगळंच काम करणार. मी का सगळं काम करणार?" इकडे आपल्या सोनाली राऊत बोलते की "माझं ऑमलेट कोण करणार?" असं तसं येऊन बोलते. मग त्याच्यावरती सुद्धा दिव्या शिंदे भडकते की मी का करायचं? मी नाही करणार. मी का करू? अगं आदल्या दिवशी आदल्या रात्री तुझी ती मालिश करत होती. मालिश विसरलीस. तिनं तुझी मदत केली, तुझी मालिश केली, ते तू विसरलीस आणि तिच्यावर तू लगेच भडकलीस. हे चुकीचं होतं कुठेतरी. कारण जर एखाद्या व्यक्तीने मदत केली आहे तुम्हाला, तर तुम्ही पण त्या व्यक्तीला मदत करणं हे गरजेचं आहे. हां, माहिती आहे मला की तू कमिट केलेलं आहे, पण तुला एक्स्ट्रा ड्युटी मिळते, एक्स्ट्रा सगळ्या गोष्टी मिळतात, ठीक आहे. पण तिने तुला मदत केली होती, तिने तुझं मालिश करून दिलं होतं, जे काही केलं होतं ते. मग तुझं पण कर्तव्य आहे की तिला एक मदत करणं आणि ते तू केलीस मान्य आहे. पण जे भडकलं तुझं झालं ते थोडंसं कुठेतरी चुकीचं होतं दिव्याचं. हे मला वाटलं, की म्हणजे आत्ताचं जे होतं ते फक्त, ते मला वाटलं. त्याच्यानंतर दिव्या शिंदेला राग येतो तेव्हा, जेव्हा ओमकार राऊतला अनुश्री मारणी म्हणते, की "तू माझं फळं कापून दे." मग ओमकार राऊत लगेच हो म्हणतो. मग हो म्हणल्यानंतर ह्याला दिव्या शिंदेला राग येतो. ती जेलस फील करते. ते दिसत होतं तिच्या वागण्यावरून, की "तू का करायचं तू?" त्याच्यानंतर ती ब्लशसुद्धा करत होती हळूच मध्येच. माहीत नाही या दोघांचं लव्ह अँगल चालू होईल, या दोघांमध्ये खरंच प्रेम होईल, ते नाही असं तसं म्हणून. आणि इकडे रुचिता जामदारचं तर काहीतरी वेगळंच असतं. ती अस्सल मराठी कोल्हापूरची आहे. मराठी मस्त बोलते ती. शब्द पण भारी हुडकून काढते ती. डोंबल्याचं, बोंबल्या, येडगांड्या नाही, येडगांडूळ म्हणली होती ती. येडगांडूळ म्हणली होती करणला टास्कमध्ये त्या दिवशी. तो शब्द भारी-भारी काढते ती. आठवण. आणि जेव्हा ओंकार जेव्हा बोलत होता बाहेर, तर ती काहीतरी असाच एक शब्द बोलली, आता मला आठवत नाही. पण ते खूप म्हणजे शब्द ऐकल्यानंतर मी हसलो होतो. ओंकार बोलल्यानंतर म्हणजे ओंकार बोलला सोनलला, की "मी का करू? मी नाही करणार." म्हणून. म्हणजे सोनल थोडंसं आर्ग्युमेंट करत होता. मग तिथे तो दिसला. मग इकडे दिव्या शिंदे ओंकार राऊतला बेडरूम एरियामध्ये घेऊन येते आणि त्याला समजावून सांगायचा अजून एकदा प्रयत्न करते, की का असं तसं म्हणून. नाही करायचं म्हणून. इकडे प्रभू आपली जी खरी स्टोरी आहे ती राकेश बापटला सांगतो. राकेश बापट विचारतात, की "कसल्या प्रकारचे तू व्हिडिओ बनवतोस?" मग तो बोलतो, की "मी देवाचे बनवतो, शेतकऱ्याचे बनवतो, गरिबाचे बनवतो, प्राण्याचे बनवतो." नंतर बोलतो, की पोरींसोबत बनवतो आणि किसिंगचे बनवतो. किसिंगचे बनवतो म्हणल्यावर रुचिता जामदारला तर माहिती आहे, की हा कसले व्हिडिओ बनवत होते बाहेर. त्याच्यामुळे ती बोलते, की कोणाचे? कोण? कोण? कसले व्हिडिओ बनवतोस तू?" "मी बरोबर ऐकलं. मी जे ऐकलं ते बरोबर आहे का?" असं ती बोलते. मग त्याच्यानंतर राकेश बापट विचारतात, की "कसले किसिंगचे व्हिडिओज तू बनवतोस? नेमकं काय करतोस तू त्या व्हिडिओमध्ये?" मग ते म्हणतात, की कुत्र्यासोबत प्रभू म्हणतो, "कुत्र्यासोबत किसिंगचे व्हिडिओ बनवतो म्हणजे हा पण माझ्यासारखाच आहे, याचं पण लग्न होत नाही, हा पण जेवला नाही, हा गरीब आहे." अशा पद्धतीनं मी बनवतो. त्याची मग तिकडं स्टोरी चालू होते. इकडं राधा पाटील जी आहे ती अनुश्री माने, दिव्या शिंदेबद्दल इकडं बोलत असते आणि इकडं ह्या दोघांचं वेगळंच चालू असतं. दोघांचं नाही, तन्वी तर तन्वीचं करते, जे काही करते ते. आयुषमध्येच घुसतोय. तिच्यासोबत लव्ह अँगल बनण्याचा ट्राय करतोय. इकडे हे बोलतात, की विशाल कोटियान जलस फील करतोय असं तसं म्हणून. परत राकेश बापट तिकडे येऊन डान्स करतात. राकेश बापटचं जेन्युइन होतं. डान्स करणं वगैरे त्या सगळ्या गोष्टी जेन्युइन होतात आणि मग बिग बॉस सगळ्यांसाठी सोसायटी टी पाठवतात. सोसायटी टी की सगळ्यांसाठी सोसायटी टीचे कप असतात. त्याच्यावरती सगळ्यांची नावं लिहिलेली असतात. ते पाठवतात. त्याच्यानंतर बिग बॉस उलटा-पुलटा रूमची अनाउन्समेंट करतात. रूममध्ये प्राजक्ताला एक चान्स दिला जातो, की तुम्ही जर चावी स्वीकारली तर करणची चावी घेतली जाईल आणि करणला कॅप्टन कधीच बनवण्यात येणार नाही आणि तुम्ही जर चावी स्वीकारली नाहीत तर तुम्हाला कॅप्टन्सी सोडावी लागेल आणि की तुम्हाला भेटणार नाही म्हणून.
मग प्राजक्ता जी आहे ती चावी निवडते आणि मग त्याच्या परिणामी करणची चावी जी आहे ती चोरीला जाते. आणि मग इकडं आपल्या प्राजक्ता रुचिता जामदारचं चालू होतं की कर्मा इज अशा टाईपमध्ये ती जे काही बोलते ते एपिसोडमध्ये दाखवलं नाही, प्रोमोमध्ये दाखवलं होतं, पण एपिसोडमध्ये ते दाखवलंच नाही, का माहीत नाही. मग त्या दोघांचा वार बाहेर चालू होतो. रुचिता म्हणते की का कर्मा जे केलं ते तुम्हाला भोगावंच लागणार आहे. आणि बस त्या टाळ्या वाजत मॉस्किटो मारत असं बस तू किती मॉस्किटो, किती मच्छर, किती काय ते असंच करत बस तू, तुला काय येत नाही आणि तू असंच करतो तसंच करतो. मग तो वाद वाढत 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 जातो. त्याच्यानंतर इकडून राकेश बापट म्हणतात की समबडी स्टॉप वर असं म्हणतात. मग ते ऐकून तिला काय होतं माहीत नाही, ती किंचाळते जोरात आणि बोलते, तुम्ही कोण मला सांगणार आहे समबडी स्टॉप वर, असं तसं. अगोदर पोरींना हात लावायच्या अगोदर विचार करा आणि मग बोला समबडी स्टॉप वर. तुम्ही एखाद्या पोरीला तिच्या परवानगीशिवाय टच करताय, तिच्या परवानगीशिवाय हात लावताय आणि तुम्ही मला इकडं म्हणताय समबडी स्टॉप वर. तिने तिथं अनुश्रीला उकसवलं. अनुश्री खरं तर या विषयावरती बोलणार नव्हती, पण तिला भेटला मुद्दा. तिला वाटले की जर रुचिता बोलतेय माझ्यासाठी, मी का नाही स्टँड घेऊ शकत. मग तिचं चालू झालं अनुश्रीचं चालू झालं. मग ते पोट्रे असं होत होतं की चुकीचं वागलाय राकेश बापट म्हणून, असं पोट्रे तिथं होत होतं. ते चुकीचं आहे. तन्वीने समंजसपणे तिथं बाजू दाखवली, बाजूसुद्धा ती मांडत होती. इकडं जाऊन करणला सुद्धा ती सांगत होती की हे जे काही चाललं ते चुकीचं आहे, याच्यामुळं अनुश्री वाईट दिसणार आहे बाहेर आणि राकेश बापटला वेगळं पोट्रे केलं जाते याच्यामुळं आणि त्याची काही चूक नाही याच्यामध्ये. तो त्याने तर फक्त नॉर्मली टच केलं होतं. तो तर जेंटलमॅन आहे, तर त्याच्याबद्दल असं वाटणं सुद्धा नाही लोकांना की काय यानं असं केलं नसेल म्हणून. आणि या अनुश्रीला रुचिताला काय झालंय काय माहीत असं बोलतायत ते, आणि जे की चुकीचं होतं. तर नंतर राकेश बापट सुद्धा भडकला की 25 वर्षापासून जी मी इज्जत कमवलेली आहे इंडस्ट्रीमध्ये, ती इज्जत तुझ्या एका वाक्यामुळे ती वाया नाही घालू शकत, कारण मी तुला त्या अर्थाने टचच केला नव्हता. अनुश्री तेच बोलत जात होती, नाही तू मला माझ्या परवानगीशिवाय टच केलंस, मी तुला बोलत होते की मला पकडू नको, ओढू नको, तरी तू माझ्या हाताला धरून ओढलेस, हे चुकीचं आहे. असं तसं तू एका पोरीला तिच्या परवानगीशिवाय टच नाही करू शकत. या पद्धतीनं तिकडं डिस्कशन वाढत चाललं होतं. आणि मग त्याच्यामुळं राकेश बापटला आला खूप राग. तो गेला घराच्या म्हणजे ह्या हॉलच्या बाहेर गेला. गार्डन एरियामध्ये फिरत फिरत होता. छपकन त्याने काचावरती मारलं. भले तो काच फुटला नाही, बरं झालं ते. त्याच्यानंतर दिव्या शिंदे बाहेर समजवायला येतं, तेवढ्यात सागर कारंडे येतात. तिला मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. नको त्याला एकट्याला राहू दे, एकट्याला फिरू दे. आणि याच्याचवरती आजचा एपिसोड संपतो. आजच्या एपिसोडमध्ये खूप काही गोष्टी घडलेल्या आहेत आणि मेन गोष्ट तर हीच होती की राकेश बापट वसेस अनुश्री हे चालू झालेलं आहे. परत रुचिता जामदार वसेस करण हे कंटिन्यू होणार आहे या आठवड्यामध्ये. अनुश्री माने आणि राकेश बापट पण या आठवड्यामध्ये कंटिन्यू 100% होणार आहे. तर आपण भेटूयात उद्याच्या एपिसोडच्या रिव्ह्यूसाठी.